पण मला ते नाही आवडलं. तुम्ही आधीच सांगितलं की तुम्ही उद्धव ठाकरेंना मध्यरात्री भेटलेले नाही. मग वेळ वेगळी होती की बातमी वेगळी आहे? अजून भेट व्हायची आहे. भेटलो तर दिवसाच भेटीन. समजा रात्री भेटलो तरी तुम्हाला सांगून भेटीन. आ, आता तुम्ही आणि उद्धव ठाकरे जवळ येण्यामध्ये काही अडचण आहे का? जवळ येण्याकरता स्कोप कुठे राहिला? आता तुम्ही सांगा की आम्ही 235 लोक आहोत. आता आमचंच आम्हाला ओझं सांभाळत नाही, हा नवीन ओझं घ्या म्हणता तुम्ही. त्यामुळे आता काही स्कोप नाही आमच्याकडे. आणि ह्याच कारणाने म्हणजे ह्या भेटी गाठी जवळ येण्याच्या बातम्या ह्याच्यामुळे काही लोक नाराज होऊन सतत स्ट्रॉबेरीची शेती करायला जात असतात. त्यामुळे महायुतीत नाराजीचं वारं काही संपत नाही असं वाटतं. असं बिलकुल नाही. कुठलीही नाराजी महायुतीमध्ये नाही. सगळ्यांना माहिती आहे आम्ही 3 पक्ष एकत्रित आहोत. नवीन कुठलाही भिडू आम्हाला नको आहे, त्याची आम्हाला आवश्यकता नाही आहे. राजकारणामध्ये थोडं आपण संकुचित झालो. पूर्वीच्या काळामध्ये आम्ही कधी एखाद्या मंत्र्याकडे जाऊन बसायचो. आता हर्षवर्धन पाटील जिथे बसले आहेत ते मंत्री होते. आम्ही त्यांच्या केबिनला जायचो, तिथे बसून ते नसले तरी खायचो प्यायचो, बाहेर यायचो. एक राजकीय संस्कृती होती. आता समजा एखाद्या मंत्र्याकडे एखादा आमदार गेला की ब्रेकिंग न्यूजच होते. कोणी कोणाच्या घरी गेलं की ब्रेकिंग न्यूजच होते की जसं काही आता झालं, पक्ष सोडून चाललाच. त्यामुळे म्हणजे अलीकडच्या काळामध्ये कोणाला भेटताना पहिल्यांदा सांगावं लागतं की बाबा आम्ही सहज भेटतो, तरी अर्धे लोक ब्रेकिंग न्यूज करतातच.